सॉरी बरं का होत मी, अरे काय रे हे मोंडूक समोर आलं की मी सुटतो तिला. मृत्यूवर विश्वास ठेवला की जगणं सोपं होतं. सत्ताधारी पक्ष म्हणजे दात आणि विरोधी पक्ष म्हणजे जीभ. सत्ताधारी प्रसंगाला सुद्धा यांच्या पुरणार नाही आम्ही, दूरवर कुठे त्यांच्या बाजूला सुद्धा जाण्याची आमची लायकी नाही. तिकडे बसा, बस मुस्कटीत जाईन तिथे बस, अण्णावर जाऊ नका, निर्व्यसनी आहे तो. आणि मग 5 वर्षानंतर नवीन नेतृत्व तुम्ही तयार करत जायचं. आपण कुणावरही उपकार करत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे पुलंच्या भाषेत राजकारणी मंडळी सुद्धा असा गोंधळ नाही घालू शकत. इतका सुंदर गोंधळ होता. पुलांनी म्हटलं 25 कमी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं पुढच्या वेळी दिल्लीला जाईन त्यावेळी खूप घेऊन येईल. आणि आपण पण नाममध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाहीये. मल्हार येणार नाही स्टेजवर. घडण्यासाठी आपण एकदा मृत्यूवर विश्वास ठेवला की जगणं सोपं होतं. गोंधळ काय होतो, काही मंडळींना ते कळतच नाहीये की आपण मरणार आहोत. ते एकदा मान्य केलं की जगणं खरंच छान होतं. त्यामुळे आयुष्य इतकं सुखकर झालेलं आहे. म्हणजे हे आपल्या काही पूर्वजांनी, सगळ्यांनी, संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे की सगळं इथंच ठेवून जायचंय, काही घेऊन आलेलो नाही. पण तरी सुद्धा कुठे सुधरत नाही, आपण कुठे वळत नाही. आपण त्या आपल्या वागणुकीत, वर्तनामध्ये ते कधी प्रतीत होत नाही. नाम फाउंडेशन म्हणजे तुम्हाला खरं सांगतो खूप मोठे पुरस्कार मिळाले. नॅशनल आहे, आपले राज्यस्तरीय आहे. पण नाम मध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाहीये. रात्री झोपताना इतका आनंद असतो. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आलंय. वेलकम केल्यामुळे मग तिकीट काढून आलेल्या माणसाला हसवलेलं नाहीये. आमचा तळागाळातला जो होता. आणि आता आपण शेतकरी असल्यानंतर माझ्या लक्षात अजून येतं त्या विवंचना किती आहे. आज एवढा जनसमुदाय तुमच्या बरोबर, हे कार्यकर्ते सगळे बरं का, हे केवळ एक गर्दी करायला किंवा आलेली नाही, ते सगळे. कांता आज आवर्जून आला. कांता इतकं छान काम करतोय, मला अगदी आवर्जून सगळे फोटो पाठवतो, सांगतो. कांताराव देशमुख म्हणतात त्यांना, मी त्याला कांताच म्हणतो. आणि मी त्यांना कांताराव म्हणलं किंवा त्याला वाईट वाटतं. कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही याच्याशी कोणीही मला, सगळेच मित्र आहेत माझे, सगळ्याच पक्षातले, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातील असतील. माझं नेहमीच असं म्हणणं असतं, कोणीही जो सत्ताधारी असेल आणि विरोधी पक्ष, त्यांचं नातं जीभ आणि दात असं असायला पाहिजे. सत्ताधारी पक्ष म्हणजे दात आणि विरोधी पक्ष म्हणजे जीभ. सत्ताधारी पक्षाने जीभ चावायची नाही, त्यांनी मुण्या गोविंदाने राहायला पाहिजे. काही चुकीचं होत असेल तर ती जिभेची जबाबदारी असते सभ्य भाषेमध्ये त्या दातांना सांगण्याची. आणि हे ज्या दिवशी होईल, मला नेहमीच असं वाईट वाटतं, राजकारणाचा स्तर कसा आहे, काय, कोण कसं बोलतो त्याच्यावर बोलण्याची जागा नव्हे. पण ज्या पद्धतीचं पूर्वीचं होतं, तर मी सतत असं आठवायचं का पूर्वी काय होतं, पूर्वी किती छान होतं, आज का नाही छान. त्याच्याबद्दल एक मनामध्ये ती किंतु तो असतोच. आमची वसुंधरा जी आहे ही अनाउन्सर वगैरे नाही आहे बरं का. वसुंधरांनी जोशींवर पुस्तक लिहिलेलं आहे. काय नाव पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव शोध अस्वस्थ कल्लोळांचा. शरद जोशींवर पुस्तक. तिचा खूप अतिशय जवळचा संबंध होता. तिच्या पतींचा त्यांच्याशी अतिशय जवळचा. शरद जोशी म्हणजे त्यांच्या कामाची म्हणजे तुलनाच करता येणार नाही कशाशी. अख्खं आयुष्य दिलं त्या माणसाने शेतकऱ्यांसाठी.
त्यांचा सहवास लागून त्यांनी त्यांच्या सहवासामध्ये राहून हे पुस्तक लिहिलेलं आहे. शरद जोशी त्यांनी एकदा मला म्हणाली होती की तुमच्याबरोबर राहून मला तुमच्यावर पुस्तक लिहायचंय. पाषांगाला सुद्धा यांच्या पुरणार नाही आम्ही, दूरवर कुठे त्यांच्या बाजूला सुद्धा जाण्याची आमची लायकी नाही. फार ही मोठी माणसं आहेत. आणि वसुंधरा तू खूप छान लिहितेस, बोलतेच छान, तुला शब्द शोधावे लागत नाही. त्याचं कारण आतमध्ये आणि काही किंवा कोणाला इम्प्रेस करायला असं तू करत नाहीस. त्यामुळे तुझं ओघवत आहे सगळं बोलणं, छान बोलतेस. आणि तू आज होतीस हे मला माहिती नव्हतं. मला सांगितलं कोणतरी अनाऊन्सर आहे. म्हटलं तिला फक्त सांगा शेरो शायरी वगैरे बोलू नका, आमचे शेतकरी आहेत सगळे, त्यामुळे त्यांना ते काही कळणार नाही. तिला आल्यावर मी बघितल्यानंतर म्हटलं तू आहेस होय, मग तिला काही सांगायची म्हटलं गरज नाही. अतिशय सुंदर माणसं जोडली गेली. काय कोण कुठे कसे काय आलेले आहेत. हा गेला भोसले गेला का? वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळी माणसं तुम्ही असेच. कारण आता एक इथे चंद्रशेखर कुठे आहेत? चंद्रशेखर जरा वर या. गणेश कुठे आहे? गणेश, चंद्रशेखर बोलो. गणेश बसा जरा तिकडे, तुम्ही तिकडे बसा. बस मुस्कटीत देईन तिथे. बस बस तिकडे, बस तिकडं, तिथं बस. अरे शेख बस. मला हा सुधा, राजू तुम्ही जरा वर या ना. आणि मला तुमच्याबद्दल मला सांगू दे. आम्ही एकदा त्यावेळी सुरुवात केली होती, त्यावेळी ठरवलं होतं की पहिली 5 वर्ष मी आणि मकरंद आपण पहिली 5 वर्ष इथे थांबूया. बस रे, बस 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 बस. आणि मग 5 वर्षानंतर नवीन नेतृत्व तुम्ही तयार करत जायचं. आपण तिथे चिकटून नाही बसायचं. आपण मग आशीर्वादासाठी तिथं थांबायचं. काही कुठल्या अडचणी असतील काय असतील त्यावेळी त्यांनी विचारलं तर त्यांच्याकडनं या बसा. हे आपले जुने ट्रस्टी सुधाकर, राजू, हो मल्हार येणार नाही स्टेजवर, असं ठीक आहे. तर नवीन नेतृत्व म्हणून आमच्याकडे चंद्रशेखर हा आता स्वतः सीए आहे, सगळा कारभार आहे. हा चंद्रशेखर पिल्लाई ना रे? हो, चंद्रशेखर पिल्लाई. नावावर जाऊ नका, निर्व्यसनी आहे तो. आणि गणेश मल्हार आहे, अजून खूप कार्य करतात. गणेश अतिशय प्रामुख्याने खूप काम करतो. आमच्या क्षिप्रा माथुर आलेले आहेत, राजस्थान त्यांनी सांभाळला. संजय आहे नाईक. आणि आमचा स्टाफ जो आहे इतका कमालीचा स्टाफ आहे. म्हणजे तुमच्या त्या कामाच्या वेळा वगैरे नाहीये. आमच्या ट्रस्टीना कुठल्याही फॅसिलिटीज नाही आहेत, पैसे नाही, ट्रॅव्हलिंग याचा सुद्धा अलाउन्स नाही आहे. आणि हा माणूस अतिशय विचित्र आहे, काही कोणाला काही देत नाही, 1 रुपया कुठे देत नाही. त्यामुळे मी त्याचा अतिशय आभारी आहे. चंदा तू हे सगळं तुम्ही सांभाळाल पुढे याची खात्री आहे. कुठल्याही कारणासाठी आम्ही असलो तर आम्ही आहोतच. काही सांगा तुम्ही. आम्हाला एक चेहरा आहे म्हणून आम्हाला कुठेतरी जाणं म्हणून तुम्हाला जर घेऊन जायचं असेल तर. पण खऱ्या अर्थानं आमचे जर कोण खांब असतील तर ही मंडळी आहे. आणि खूप छान नियोजन करतात. आमची क्षिप्रा ही अतिशय मोठी लेखिका आहे, जर्नलिस्ट आहे, खूप छान लिहिते, अप्रतिम कवयित्री आहे, फार सुंदर लिहिते. म्हणजे तिच्या खूप कविता मी माझ्या सिनेमामध्ये सुद्धा वापरलेल्या आहेत. फार सुंदर माणसं आपल्याला मिळालीत. आणि वारंवार की हे चुकले सांगणारी माणसं बरोबर असली की फार सोपं जातं. त्यामुळे ही अशी माणसं भेटल्यानंतर अरे पाटील आलाय सर, काजल पाटील आलाय, वा छान. राहुल मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरी आहेत, ते येऊ शकणार नाही. ते सांगताना विचारत नाही ना अजून तुम्ही फोन करा, ते अजून येतील. अरे म्हटलं तब्येत बरी असती तर ते आलेच असते. आणि उगाच म्हटलं कशाला बोलायचं. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. खूप उशीर झालेला आहे, 1:45 वाजायला आलेले आहेत. सगळ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे की नाही? जेवणाची सोय झालेली आहे ना? हा, आपण सगळेजणांनी आता आभार कोणाकोणाचे म्हणून मानायचे. आपण कुणावरही उपकार करत नाही हे लक्षात ठेवा. हे आपली गरज आहे म्हणून आपण करतोय.
आणि हे सातत्यानं करतच राहायला पाहिजे. आपल्या कुटुंबापुरतं करतो ना, कुटुंब थोडं विस्तारित करत जायचं. भिंती पाडायला शिकलं ना की फार सोपं होतं, पण त्या चांगल्या कारणासाठी भिंती पाडायच्या असतात. मग आपल्याला तो निसर्ग आपल्याला घरात घेता येतो, त्या निसर्गाची निगा राखावीशी वाटते. आणि हे आता आपण सगळ्यांनी वसा घेतलेला आहे. कधीही न संपणारं काम आहे, त्यामुळे हे तुम्हाला सातत्यानं करतच राहावं लागणार आहे. आमची वय होतील, उद्या तुमची होतील, परवा त्यांची होतील, पण तरी सुद्धा हे न संपणारं काम ते अव्याहतपणे सातत्यानं करत राहणं हे गरजेचं आहे. राजकारणी मंडळी सगळ्यांना बरोबर सुख, सगळ्यात म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत राहायला पाहिजे. गावातल्या प्रत्येक माणसाचं कोणाशी वितुष्ट नको. सामाजिक कार्य करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता आलं तरच ते खरं काम आहे. तुम्ही इतके जण आलात, इथे बसलात, हा काही करमणुकीचा कार्यक्रम नव्हे. सुरुवातीला जो गोंधळ होता, इतका अप्रतिम, तू नव्हताच मगाशी उदय, काय गोंधळ होता. म्हणजे पुलंच्या भाषेत राजकारणी मंडळी सुद्धा असा गोंधळ नाही घालू शकत. इतका सुंदर गोंधळ होता. पुलांनी म्हटलं, मी नाही. काय त्यांचा आवाज होता, काय पद्धतीनं तुम्ही पाहिलं. पहाडी अगदी अतिशय सुंदर. सॉरी बरं का होत मी, अरे काय रे हे बोंडूक समोर आलं की मी सुटतो तिथं. त्यामुळे अतिशय आनंद. पुन्हा तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल उदय तुझे खरंच अतिशय मनापासून मी आभार एवढ्यासाठी मानतो. चिपळूणच्या वेळी तुझी केलेली मदत आहे त्यावेळी, आणि सातत्य त्यातलं जे आहे, असं नाही की फक्त कुठेतरी तुला कुठे मतं मिळतील म्हणून तुझं ते सातत्य तिथलं हे आहे. हळूहळू तुझे कपडे सुद्धा बदलतील याची मला खात्री आहे. पोट थोडं कमी झाल्यानंतर मग ते बदलेल ते सगळं तुझं. पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच आपण जेवायला बसूया. कशी सोय आहे मला माहिती नाहीये. हो ना, मला माहिती आहे. पाटील मला आता म्हणाले की जाताना अनाऊन्स करू नका, त्यांनी 25,000 रुपये डोनेट केले त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामधून. तर ते 25 कमी आहेत. मी त्यांच्याकडनं पुढच्या वेळी दिल्लीला जाईन त्यावेळी खूप घेऊन येईन. आणि आपण ते सातत्यानं हे कामं आपल्याला सातत्यानं करत राहायला पाहिजे, आणि ते आपण करत राहणार आहोत. शपथ घ्यायची की याच्यातून मी कुठेही याच्यामध्ये आपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि पुन्हा मी तुमचा आभारी आहे. खाली वाकून मी तुम्हाला नमस्कार करतो सगळ्यांना. असेच कायम नात्यामध्येच राहा आणि काम छान करा. गणेश, तुम्ही सगळ्याच मंडळींचा मी फार आभारी आहे, आमचा स्टाफचा आभारी आहे. सन्मान तुम्ही खूप केला. राजकीय मंडळींनी खूप मोठमोठा सन्मान केलेला आहे. कितीतरी पद्धतीने अगदी घरं देण्यापासून सगळं केलं. एक शेवटचं मागणं मागतो असं मी त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना हात जोडून विनंती की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, ते अंशतः आहे ते पूर्ण झालं, तर याच्यापेक्षा मोठा सन्मान नसेल आमच्या शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जनमानसाचा. मी विनंती करतो फडणवीस साहेब तुम्ही बोला, कारण मी कधी मला फडणवीस साहेब असं बोलताच येत नाही. मी त्याला देवेंद्र अरे तू अशी बोलण्याची सवय आहे. येईल पाटेकर सर आज 9 वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षात पदार्पण नाम फाउंडेशनने केलेलं आहे. आणि याची सुरुवात 9 ऑगस्ट 2015 या क्रांती दिनी एका भावनिक घटनेतून झाली. 9 ऑगस्ट 2015ला बीडमध्ये एक पहिला नामचा, तेव्हा नाम जन्मली नव्हती, पण तेव्हा आमच्या भावनिक याच्यातनं कार्यक्रम सुरू झाला. आणि मराठवाडा, विदर्भ इथल्या शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहिल्यानंतर आदरणीय नाना पाटेकरांनी 15 सप्टेंबर 2015 रोजी नाम फाउंडेशनचं बीजारोपण केलं. आणि ज्याप्रमाणे ही चळवळ व्हावी, लोक चळवळ व्हावी अशी इच्छा
त्यांची होती त्याप्रमाणेच ही लोक चळवळ आज झाली आणि बरोबर आज 9 वर्ष पूर्ण होऊन 10व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. याबद्दल खरं तर आपल्या सगळ्यांचा अभिनंदन, कारण आपण सगळे नाम परिवाराचे सदस्य आहात. मी पण एक नाम परिवाराचा सदस्य आहे. सोपानदेव चौधरी लहान होते, शाळेत शिकत होते, तेव्हा बहिणाबाई चौधरी त्यांच्या बाजूला ते अभ्यास करताना बसायच्या. सोपानदेव म्हणाले की तुला काय कळतं अभ्यासातलं, तू निरक्षर आहेस. तर बहिणाबाई म्हणाल्या मी खरंच निरक्षर आहे, मला क्षर नाही, मी शेतकरी नाही. सोपानदेव म्हणाले भाषेचे ठीक आहे, पण मी गणिताचा अभ्यास करतोय, तुला कळतं का गणिताचं? तेव्हा बहिणाबाई जे म्हणाल्या ते फार महत्वाचं आहे. बहिणाबाई म्हणाल्या मला खरंच गणित कळत नाही, मी शेतकरी आहे, मला अगणित कळते. भोईला कळले असते गणित तर आपली अडचण झाली असती. एक दाणा पेरला असता आणि तिने एकाचे फक्त 2च केले असते. तिला अगणिताचं गणित कळतं म्हणून एका दाण्याचे ती 1000 दाणे करते आणि तरीही शेती पिकवणाऱ्याला या देशात फायदा नाही. गेले 9 वर्ष नाम फाउंडेशननी जी विविध कामं केली ती या अल्प प्रस्तावनेत मांडण्याचा एक प्रयत्न आहे. मी नाम फाउंडेशननी ज्या ज्या हेड्स खाली काम केलं, खरं तर हा जाहीर कार्यक्रम घेण्याची कारण आणि प्रयोजन एकच आहे की ज्या प्रत्येकाने नाम फाउंडेशन मध्ये आपला सहभाग नोंदवलाय, तो पैशाने असेल मेहनतीने असेल, त्या सर्वांना नेमकं किती काम झालं याचा एक अंदाज देण्यासाठी हा कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. तर मी हेड्स वाचतो. आपले स्लाइड शो तयार आहे का निखिल? सुरुवातीला ही मदत 15,000 रुपये आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवाच्या कुटुंबियांना होती, ती आता 25,000 रुपयापर्यंत गेलेली आहे आणि अशा जवळपास 5,000 कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या वतीने ही मदत वाटप करण्यात आलेली आहे. पूरग्रस्त भागामध्ये जेव्हा कोल्हापुरात पूर आला होता त्यावेळी 50 गावांमध्ये आणि कोकणामध्ये 50 गावांमध्ये मदत नाम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. एकल महिलांसाठी त्यांना स्वावलंबी होता यावं यासाठी 1270 शिलाई मशीन राज्यातल्या विविध भागात वाटप करण्यात आल्या. कोविडच्या काळात जवळपास 11,236 कुटुंबियांपर्यंत लाईफ इसेन्शियल किट दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशनने केला. PM केअर फंड आणि CM केअर फंडाला कोविड काळामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांची मदत नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली. ताडोबाच्या जवळपास 71 शेतकऱ्यांना सपोर्ट आणि रिवॉर्ड स्कीमच्या अंतर्गत मदत करण्यात आली. निसर्ग चक्रीवादळामध्ये 72 कुटुंबियांना त्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करण्यात आली. जिओलॉजिकल सर्वे ग्राउंड वॉटरचा करण्यासाठी मराठवाड्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट केला होता, ज्यामध्ये बीड जिल्ह्यामधले 7 तालुक्यांचा अभ्यास करण्यात आला. याबरोबरच नाना पाटेकरांनी एक दिवस हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा प्रस्ताव मांडला आणि त्या अंतर्गत आपण 41 हुतात्मा जवान कुटुंबियांना जवळपास प्रत्येकी 2.5 लाखाची मदत केलेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी उल्का नावाचा प्रोजेक्ट विदर्भामध्ये गडचिरोली भागात करण्यात आला. त्यामध्ये 11 महिलांच्या बचत गटाला मदत करण्यात आली. लेह लडाखमध्ये हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी 15 वॉटर ATM तयार करण्यात आले. त्यांच्यासाठी तयार करण्यात आले म्हणजे लेह लडाखमध्ये तुम्ही गेलात आणि त्यामध्ये पैसे टाकल्यानंतर जे पिण्याचं पाणी येतं ते सर्व पैसे हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मिळतात. त्यानंतर डिझास्टर रिलीफमध्ये जी घरं बांधण्यात आली ती 25 घरं बांधण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये शांतीवन या संस्थेसाठी 10,000 स्क्वेअर फीटाचं वसतिगृह मुलांच्या शिक्षणासाठी बांधून देण्यात आले, ज्यामध्ये आज 200 विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेत आहेत.
128 सामूहिक विवाह नामच्या वतीने लावण्यात आले आणि चॅरिटी कमिशनरांनी जेव्हा महाराष्ट्रभरात मास मॅरेज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला त्यासाठी 17 लाख रुपये नाम फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर शेतकरी बांधवांना जवळपास 600 शेळ्यांचं वाटप, त्यानंतर मेडिकल कॅम्प, त्यानंतर सायकल वाटप, जवळपास 454 सायकली वाटण्यात आल्या. ग्रामीण भागामध्ये मेडिकल कन्सेशन, वैद्यकीय कन्सेशन मिळावं म्हणून मेडिकल कन्सेशन कार्ड जवळपास 721 कुटुंबियांना वाटण्यात आले. त्यानंतर 60 टॉयलेट्स बांधून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर फ्लोअर मिल, डाल मिल, पत्रावळी मशीन आणि शेवया मशीन या तब्बल 15 युनिट वेगवेगळ्या महिला गटांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जवळपास 17 किलोग्राम प्रति फॅमिली असे 2167 फॅमिलीला धान्य वाटप करण्यात आलेले आहे. दुष्काळी भागामध्ये 24 ट्रक चारा वाटपाचं काम नाम फाउंडेशननी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या मदतीने केलं. त्यानंतर आरो वॉटर फिल्टर 10 गावांसाठी, त्यानंतर 250 शेतकऱ्यांना नांगरणी नाम फाउंडेशनच्या वतीनं, त्यानंतर सॉइल टेस्टिंग मशीन जवळपास 4 युनिट वेगवेगळ्या गावांना. ठाण्यामध्ये शेतकरी धान्य महोत्सव घेतला होता, त्यावेळी विविध भागातील शेतकऱ्यांनी धान्य आणलं होतं आणि 10 दिवसामध्ये 24 टन धान्य विकलं गेलं होतं. नाम फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे शहरामध्ये शेतकरी बांधवांना मदत करण्याची खरोखरीच मनापासूनची इच्छा ही सर्वांची असते, परंतु त्या अनुषंगाने जर उपक्रम झाले तर त्याला यशही मिळतं हे यातून आपल्याला दिसतंय. जवळपास 65,000 झाडं नाम फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रभरात नुसती लावण्यात आली नाहीत, ती जगवण्यात सुद्धा आलेली आहेत. त्यानंतर सिम्बायोसिस हॉस्पिटलला एक कार्डियक अँब्युलन्स नामच्या वतीनं देण्यात आलेली आहे. आपण नेहमी नैसर्गिक आपत्तीत बघतो एनडीआरएफचे जवान खूप लोकांना मदत करून त्यांचे जीव वाचवत असतात, पण त्यांच्या खाण्यापिण्याची सोय काय हा प्रश्न नाना पाटेकरांनी एक दिवस विचारला आणि मग नाम फाउंडेशनच्या वतीनं एनडीआरएफ साठी 5 बसेस अशा तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये 50 माणसांचं जेवण आणि आराम करता येईल अशा 5 गाड्या आपण एनडीआरएफ जवानांना नाम फाउंडेशनच्या वतीनं दिलेल्या आहेत. सांगायचं आपण केलं आणि विसरायचं. मी माझ्या संदर्भामध्ये बोलत असताना पाटील साहेब आमचा तुम्ही खूप मोठा सन्मान करता. तुम्ही राजकीय मंडळी खूप मोठे आणि नॅशनल अवॉर्ड्स आहेत. सगळ्यात मोठा सन्मान केव्हा होईल ज्यावेळी तुम्ही स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू केलात आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांचा रास्त भाव मिळाला ना. आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना एवढं हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वामीनाथन अंशतः लागू केलंय, ते पूर्णपणे जर तुम्ही लागू केलं मग तुमच्याकडे आम्ही कर्जमाफी किंवा आम्हाला पैसे द्या मागणार नाही. शेतकरी म्हणून माझी एवढीच तुम्हाला एक विनंती आहे. एकदा हे झालं ना तर खरं सांगतो, बाकी सगळ्याच गोष्टींचे भाव किती वाढले तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे मी सर्वप्रथम नाम फाउंडेशनला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गेल्या 9 वर्षामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन नाम फाउंडेशनने घडवून दाखवलं, अनेक वेळा समाजात लोकांचं मत असं असतं की परिवर्तन घडवण्याकरता सरकारची आवश्यकता पडते, केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकतं. पण वेळोवेळी समाजाने दाखवून दिलंय की सरकारपेक्षा जास्त इफेक्टिव्ह परिवर्तन हे समाज घडवू शकतो. समाजातले जे नानांसारखे मकरांसारखी जी मंडळी आहे ही मंडळी हे परिवर्तन घडवू शकतात. खरं म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रामध्ये 14 साली एक फार मोठा दुष्काळ आला होता. आणि एक गोष्ट महाराष्ट्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आली
की देशातले सर्वात जास्त मोठी धरणं ही महाराष्ट्रात आहे, तरी महाराष्ट्र दुष्काळी आहे आणि तो दुष्काळीच राहणार आहे. कारण महाराष्ट्रातला 55% भाग हा अवर्षण प्रवण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पाणी समस्येवर, महाराष्ट्राच्या दुष्काळावरचं सोल्युशन हे केवळ मोठी धरणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर जोपर्यंत जलसंधारणाची कामं या महाराष्ट्रात होणार नाही, पाण्याचा पडणारा थेंबन थेंब हा जोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबवणार नाही, तो जमिनीत पोचवणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून जलयुक्त शिवार सारख्या एका कार्यक्रमाची आखणी आपण केली. 24,000 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर स्ट्रक्चर्स तयार करायचे. खरं म्हणजे त्या काळामध्ये जवळपास 8 वेगवेगळ्या योजना चालायच्या, पण कुठलीच योजना एकमेकाला पूरक नव्हती. 6 डिपार्टमेंट त्या योजना चालवायचे. त्यामुळे महाराष्ट्रातली जलसंधारणाची स्थिती अशी होती की एकाला टोपी मिळायची, दुसऱ्याला कोट मिळायचा, तिसऱ्याला पॅन्ट मिळायची, चौथ्याला मोजे मिळायचे, 5व्याला जोडे मिळायचे. काम कुठलंच पूर्ण व्हायचं नाही. आपण सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्या योजनांना त्या ठिकाणी एक सिंगल कमांडच्या खाली आपण जलसंधारणाचा हा एक मोठा कार्यक्रम सुरू केला. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला, याला लोक चळवळीत जर कोणी रूपांतरित केलं असेल तर ते करणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आहेत, की ज्यांनी तेव्हाच स्वतंत्रपणे नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा बीड सारख्या भागामध्ये जो सर्वाधिक दुष्काळाने ग्रसित होता, त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय असतं याची सुरुवात त्यांनी केली. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, ग्लॅमर असलेली अनेक मंडळी आहेत. आज देशामध्ये नानांचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये नाना असतील, मकरंद असतील, हे घर करून आहे. आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला, कारण या दोघांचंही व्यक्तिमत्व असं आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला ही मंडळी आपली वाटतात, आपल्या घरची वाटतात. हे जे काही एक त्यांच्याकडे ग्लॅमर आहे, हे जे काही एक त्यांच्याकडे चुंबकीय आकर्षण आहे, याचा योग्य उपयोग त्यांनी केला. कारण लोकांना त्यांच्यासारख्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर हे खरं बोलतायत, हे आम्हाला फसवणार नाही, हे आमच्याकरता आले आहेत, यांचा स्वार्थ नाही आहे, अशा प्रकारची भावना ही लोकांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून ते जसं मैदानात उतरले तशी जनताही त्यांच्यासोबत उतरली आणि फार मोठी लोक चळवळ या ठिकाणी सुरू झाली. ज्या लोक चळवळीनं मग वेगवेगळी रूपं घेतली. जलसंधारणापासून आता आपण बघितलं, जलसंधारणापासून मग पीक कुठलं घ्यायचं, मग त्या पिकाला मार्केट कसं द्यायचं, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कशा प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल, मुलींची लग्न कशी करता येईल, त्यांना आत्मनिर्भर कसं करता येईल, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून या ठिकाणी होत गेल्या. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये नाम फाउंडेशननी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि कित्येक लोकांची मनं ही त्या ठिकाणी बदलण्याचं काम हे नाम फाउंडेशनने केलं आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं, आपण नेहमी म्हणतो की नेतृत्व, अनेक वेळा नेतृत्व म्हणजे पॉलिटिकल लिडर्सकडे पाहिलं जातं. नेतृत्वाचा खरा अर्थ काय की जो लोकांना प्रेरित करू शकतो आणि लोकांमध्ये जिंकण्याची जिद्द तयार करू शकतो, तो खरा नेता असतो. आई वडील करत असताना आपण त्यांना थोडं हातभार लावायचं. शासनावर शासनाची मर्यादा आहे. आपलं सरकार जे आहे म्हणजे आत्ताच मागच्या त्याच्या सगळ्या सरकारने आपल्याला खूप मदत केली आणि ती सातत्यानं केलेली आहे. आता सुद्धा देवेंद्रजी म्हणाले की ते सतत करत राहतात आणि आपण करत राहायचं आणि हे न संपणारं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते करतच राहायचं. आता UP बरोबर आपला MOU होईल, मग
छत्तीसगड बरोबर, कर्नाटक आणि सगळे शेवटी जातपात, धर्म आणि भाषा याच्यावर माझा नाही विश्वास. माझं म्हणणं आपण इकडून तिकडून सगळे भारतीय आहोत आणि आपली एकच जात असायला हवी भारतीय म्हणून. आता जिथे पाणी आहे तिथे जास्त मंडळी जमणार, त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जास्त गर्दी झालेली आहे. पण जर का माझ्या गावामध्ये मला सगळंच मिळत असेल तर मी मुंबईला जाणार नाही. त्यामुळे ते तिथं निर्माण करणं ही आपली गरज आहे आणि ते होईल. आणि सगळ्यात पुन्हा हा सगळा मुद्दा येतो तो पाण्याशी निगडीत. त्यामुळे यांनी नाटक सुद्धा केलं होतं, ते कुठलं काय उलट, इतकं सुंदर नाटक होतं, अप्रतिम नाटक होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठीच फक्त ते नाटक किंवा सिनेमा हा वापरायचा नाही, त्यातून तुम्हाला खूप गोष्टी करता येतात. म्हणजे आम्ही करत असताना, मी वेलकम करत असताना अगदी चला आपण हाही जॉनर करूया म्हणून आम्ही केलं. पण तो वेलकम हा काही माझा जॉनर नाही. माझ्या ह्याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. पैसे मिळतात, नाव मिळतं, तुम्ही लोक प्रेम करतात, अजून काय लागतं. हा शेट्टी आहे कर्नाटकाचा, हा कोकणाचा, राजू साहेब हा आर्किटेक्ट, मोठा आमचा पिकनिक प्लेस, आम्ही पार्टनर होतो. संध्या हा आमचा केरळा जिल्हा आहे. पण ही अशी मंडळी आहेत की जे तुम्हाला नाही म्हणतात ते नाही, हे चुकीचं आहे, हे करून चालणार नाही. ही अशी मंडळी पाहिजे. खट म्हणतो ना आपण, असतात ती खट आहे एक नंबर. तसा गणेश सारखी मुलं पाहिजेत की जी सातत्यानं काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत नाही. म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली. हा, दुसरी पिढी पण निर्माण केली. नाही, दुसरी पिढी काय त्याच्या पुढची ती तयारच होतं. तुम्हाला पुन्हा तेच आहे की तुम्ही आता तू करत असताना मी तुला विचारलं की तू किती वर्ष झाली तुला हे करतो, तू कुठल्या चॅनलची आहेस? लोकमतची. आता कायमस्वरूपी हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहायचं, याच्यापेक्षा अजून काय करशील. सगळीकडे तू जात असते, समाजातल्या उणीवा आहेत त्या तुम्हाला दिसत असतात. त्या उणीवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे. नाहीतर तू आयुष्यभर नुसतंच हे जसं एक माईक धरून तू ते करणार का. सतत काहीतरी नवीन, तुला काहीतरी मोठं स्वप्न तुझ्या ध्येय असायला पाहिजे. लोकमतची एक तू नुसती वार्ताहर म्हणून नाही की कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू म्हणाली पाहिजे. मला वाटलं अरे तू तिथे भेटली होतीस ना, तू तशी तसं तुम्हाला. कारण हे केवळ एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकता. तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरतं राहू नको. बरोबर, तू सिनेमाचा हो, सिनेमातून अजून काहीतरी हो, काहीतरी करत राहा, नवीन हो. तिथेच थांबायचं नाही, अल्पसंतुष्ट राहू नका. सर याला जोडून एक जरा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हटलात नवीन नवीन काहीतरी करत राहा, तर तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात? खडकवासल्यातनं चर्चा आहे परत एकदा तुमची. त्यामुळे आमचा कुणाचाच नाही, म्हणजे आम्ही तरी नाही. संजय तुझं खडकवासला विधानसभा मतदारसंघातनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही, त्यांच्याशी मैत्री करा. आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची, कोणाशी नाही करायची. सगळेच वाईट आहेत असंही नाही, सगळे चांगले आहेत असंही नाही. तर खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये. तर त्यामुळे तुम्ही सतत नाही राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही, जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही, ते मी पटकन बोलतो, मला पटकन काढतील त्यांच्या पक्षामध्ये. इथे तुम्ही गप्प राहणं हे शिकायला पाहिजे. मला ते जमत नाही, आम्ही बोलतो. तुमची किती भांडणं होत नसतील तर मग मित्र कसले, मग काय बोलतो. सारांश या सगळ्या आज 9व्या वर्धापन दिनानिमित्त एवढाच करतो की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं होतात. माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोक चळवळ म्हणून उभी आहे. ते हे 9 वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं, कुणावरही टीका न करता, कुणाशी वितुष्ट न धरता. याचं मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशाने जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी 9 वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू.
नाही शेवटचा तुम्ही म्हणजे की सगळेच एक मिनिट सगळेच राजकारणी चांगले नसतात किंवा सगळेच राजकारणी वाईटही नसतात. त्याप्रमाणे अजित पवारांनी जसं पक्ष त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेंनी पक्ष फोडला याकडे कसं नामच्याबद्दल आहे का हा प्रश्न? नाही नामबद्दल विचार. अजित पवार कुठल्या पक्षाचे आहे, कोण काय करतंय तो प्लांटचा हा माझा विषय, तो त्यांच्याशी बोलतो. माझी सगळ्यांशी मैत्री आहे. शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे, उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे, राज ठाकरेंशी सुद्धा. मला कोणीही मला काही सांगू नये. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलत. ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा, त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा. ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. दुसऱ्यांवर काय कसं काय मला हक्क पोचतो कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर. शरदराव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहे. अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं काम करतोय, खूप मोठं काम करतोय. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीनं करतोय. मला काय हक्क पोचतो कोणाला बोलण्याचा? कोण कसे आहे ते मी नाही सांगायचं. तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे, मोदीजी काय आहे. मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत बोलून तसं काही घडत नाही. त्याच्याबद्दल आपण बोलू नये. आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं. अतिशय सातत्यानं इतकी वर्ष, आता 50 वर्ष झाली नाटक सिनेमामध्ये. 50 वर्ष तुम्हाला काम करता येते, करावंसं वाटतंय, तुम्हाला अजून बघावंसं वाटतंय. याच्याकडे अजून काय लागतं तुम्हाला? खूप पैसे देतात, लागत नाहीत तेवढे पैसे आपल्याला. कशाला लागतं तेवढे पैसे? दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर 500च्या वर नसेल. 250 रुपये दुपारचं जेवण, 250 रुपये रात्रीचं. बाकीचे खर्च विचारू नका. मकरंद सर, आपण राम फाउंडेशनचं राज्यात एवढं मोठं काम चालू आहे, अनेक संघटनांची काम चालू आहे, तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेली. दिवसाला 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात. प्रामुख्याने काय कारणं समोर येतात ते या आत्महत्या? एक साधा सारांश आम्ही सांगितला. 9वा वर्धापन दिन, आम्ही 9 वर्ष वर्धापन दिन केला का नाही केला? मी म्हणलं समाजामध्ये विविध आंदोलनं होतात, हे असं समजा की नामचं एक सकारात्मक आंदोलन शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी गेली 9 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. तर त्याची फलश्रुती जर स्वामीनाथन आयोग लागू झाला, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, तर हे आंदोलन फलित झालं आमचं, असं आम्ही समजतो. अर्थातच आत्महत्या कमी होती निश्चितपणे, पण ते सातत्यानं सगळ्यांनीच. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी आपण एक नेरेटिव्ह सांगतो, समाजासमोर मांडतो की आता कॅमेरा आमच्यावर असल्यामुळे आम्ही बोलतो, पण कॅमेऱ्याच्या मागे असणारी तुमची जास्त जबाबदारी आहे. काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं. हा आग्रह आमच्या बरोबर तुम्ही सगळे पण करू शकता, कारण तुम्ही हे पोचवणारे असता ना. काय म्हणा, बरोबर की नाही? ओके, बाय.